नमस्कार। आता मीराला पंकज विरोधात मोठा पुरावा सापडलेला असतो। पंकजने स्वतःहून तो पुरावा त्यांना दिलेला असतो, कारण चोर हा मागे काहीतरी पुरावा सोडतो, तसंच पंकजने मागे पुरावा सोडलेला असतो आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी तो येतो आणि चोर हा पकडला जातो। शेवटी खऱ्या चोराला सत्या आणि मीराने पकडलेला आहे। आता सत्या हा पंकजला पकडतो आणि फरफटत पोलीस स्टेशनमध्ये आणतो आणि तिथे लक्ष्मी आणि मधुला देखील बोलावून घेतो। आता पोलीस स्टेशनमध्ये सर्वच जण आलेले असतात। आता सत्या पोलिसांना सांगतो, साहेब हा घ्या, हा खरा चोर आहे, याला आत टाका आणि राजला बाहेर काढा। राजने चोरी केलेली नाहीये, तो निर्दोष आहे, त्याने काहीच केलं नाहीये। तेव्हा पोलीस म्हणतात, पुरावा दाखवा। राज चोर नाहीये, हा पुरावा दाखवा। मीरा लगेच म्हणते पुरावा आहे आणि मीरा पुरावा दाखवते। आता मात्र पुरावा बघता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। त्यानंतर आता लक्ष्मीला खूपच राग येतो। लक्ष्मी येते आणि पंकजच्या सणसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते, तू चोर आहेस, तू चोरी केलीस आणि माझ्या राजवर आळ घातलास, लाज नाही वाटत तुला असं करायला? तेव्हा देविकाला राग येतो। देविका पुढे येते आणि म्हणते, ओ तुम्ही माझ्या पंकजवर कसा हात उचललात? लक्ष्मी देविकाचं देखील थोबाड फोडते आणि म्हणते, गप्पा बस, चोरट्याची बायको चोरटी कुठली? तेव्हा आता सर्वच जण देविका आणि पंकजवर हसत असतात। निरूपा खाली मान घालून ऐकत असते, कारण तिच्या बबड्यानेच आता चोरी केलेली असते आणि तो गुन्हा देखील सिद्ध झालेला असतो। आता पोलीस राजला घेऊन तिथे येतात। राज आल्या पहिले लगेच मीराला मिठी मारतो आणि म्हणतो, ताई खरंच मी चोरी केली नव्हती। मीरा म्हणते, मला माहीत होतं राज, म्हणूनच मी आता या खऱ्या चोराला घेऊन आली आहे। तेव्हा राज म्हणतो, हा खरा चोर आहे का? हा चोरट्या, हा तर तुमच्याच घरातला चोर आहे। सत्या म्हणतो, हो ना, मला माहीत होतं, चोर हा बाहेरचा नाही तर घरचाच आहे, घरभेदी कुठचा? आता मात्र सर्वच जण पंकजला आणि निरूपाला, देविकाला खूप काही बोलत असतात। सर्वजण खाली मान घालून उभे असतात। सत्या लगेच राज जवळ येतो आणि म्हणतो, राज बघ, सोडवलं ना तुला, तुझ्या ताईने तुला सोडवलं आहे, तू काहीच करणार नाहीस, तू अशी चुकीची कामं करणार नाहीस, हा तुझ्या घरच्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या ताईचा तुझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तुझ्या ताईने आता एवढं मोठं पाऊल उचलून खऱ्या चोराला इथे आणलं आहे। तेव्हा लगेच राज सत्याचे आणि मीराचे आभार मानतो। लक्ष्मी देखील सत्या आणि मीराचे आभार मानते। लगेच लक्ष्मी ही मीराला जवळ घेते। मीरा म्हणते, आई तू कशाला आम्हाला थँक्यू म्हणतेस? अगं, जे झालं त्यात तुमची काही चूक नव्हती, तरीसुद्धा विनाकारण तुम्हाला सगळं ऐकून घ्यावं लागलं, हे मला काही आवडलं नाही। आणि आता निरूपाजवळ मीरा येते आणि म्हणते, आता काय करणार आहात? सांगा पोलिसांना, या चोराला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, परत त्याने कधीच चोरी नाही केली पाहिजे असं सांगा। तेव्हा आता निरूपा खाली मान घालून उभी असते। ती कसं सांगणार की स्वतःच्या मुलाला, बबड्याला ह्याला शिक्षा द्या म्हणून? ती खाली मान घालून उभी असते। सत्या म्हणतो, अगं धूमकेतू, ती कसं बोलेल आता? तिच्या तर तोंडचं पाणीच पळालं आहे, ती आता मूग गिळून अशीच गप्प बसणार। चला आता घरी, आता खरा चोर सापडला आहे ना, की इथेच राहायचंय निरूपा तुला पण तुझ्या बबड्यासोबत? आता सर्वजण घरी येतात। आता इथे पंकजला खूपच वाईट वाटत असतं की शेवटी मी पकडलो गेलो। आता देविकाला सुद्धा, देविका रडत असते। तेव्हा सत्या म्हणतो, आता रडून काय फायदा आहे, खरा चोर तर सापडला आहे। आता इथे सत्या आणि मीराने पोलिसांना खऱ्या चोराला आता पकडून दिला आहे आणि राजला निर्दोष सोडवला आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।